Hello everybody, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मध्ये आपण जो रूल 73 आहे तिथपर्यंत आपण बघितलेला आहे. तर आज ह्या चॅप्टरमध्ये आपण 74 जो रूल आहे ABCDE हा रूल आपण इथं बघणार आहे. स्पेशल काइंड्स ऑफ लीव अदर दॅन स्टडी लीव. तर कोणकोणते स्पेशल काइंड्स ऑफ लीव आहेत स्टडी लीवला सोडून ते आपण इथं बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया. तो आहे म्हणजे ह्यामध्ये स्पेशल काइंड्स ऑफ लीव चॅप्टर 6मध्ये काइंड्स ऑफ लीव अदर दॅन स्टडी लीवमध्ये कोणकोणते टाईप्स येतात ते आपण इथं बघणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला मॅटर्निटी लीवचा जो पॉईंट दिला इथं लीवमध्ये काय असणार आहे की मॅटर्निटी लीवमध्ये रूल 74 ऑथॉरिटी मे ग्रँट टू अ फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे एक फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल की एखादी ऑफिसर आहे ती फिमेल ऑफिसर आहे तर मॅटर्निटी लीवसाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय करणार आहे इथे ग्रँट करणार आहे लीव ग्रँट करणार आहे की फिमेल गव्हर्नमेंट सर्वंटसाठी इन परमनंट एम्प्लॉय नॉन इन परमनंट एम्प्लॉय म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात पहिला परमनंट एम्प्लॉयमध्ये असणार आहे ते म्हणजेच ह्यामध्ये काय म्हणले की एक फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट आहे परमनंट असेल किंवा टेम्पररी असू दे कशी आहे परमनंट असू दे किंवा टेम्पररी पण ॲटलिस्ट ह्यामध्ये नॉट परमनंटला ॲटलिस्ट काय कंटिन्युअस 1 इयर सर्व्हिसेस ह्यामध्ये कंडिशन घातलं गेलं अँड who has in continuous service for at least 33 months एकतर 33 months ती कंटिन्युअस सर्व्हिस केली पाहिजे किंवा 1 इयर ओके. तर त्यापेक्षा त्यामध्ये काय म्हटलंय की किंवा 33 months कंटिन्युअस सर्व्हिस ऑन डेली वेजेस और वर्क चार्ज बेसिसवर जिने काम केलं पाहिजे आणि ॲप्लिकेशनच्या दिवशी 2पेक्षा कमी लिव्हिंग चिल्ड्रन असायला पाहिजे तिला. म्हणजे इथं काय म्हटलंय की हे जे मॅटर्निटी लीवची फॅसिलिटी जी आहे स्कीम जे आहे ते फक्त 2 चिल्ड्रन पुरतंच मर्यादित आहे. इथं ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. MCQला पडू शकतं एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्यामध्ये जे आहे की अप टू 2 चिल्ड्रन म्हणजे ज्यावेळेस ती मॅटर्निटी लीव ॲप्लिकेशन करते आहे त्यावेळेस तिला 2पेक्षा जास्त चिल्ड्रन असू नयेत किंवा 2 असू नयेत म्हणजे 2 आहेत आणि परत ती प्रेग्नेंट राहिली असेल तर तिला ते फॅसिलिटी मिळणार नाही आहे 2 चिल्ड्रनपर्यंतच मिळणार आहे ते ओके. त्यामध्ये काय म्हणलं आहे नोटमध्ये काय म्हणलं आहे दिस इज रिस्ट्रिक्टेड टू 2 लिव्हिंग चिल्ड्रन म्हणजे 2 लिव्हिंग चिल्ड्रनसाठीच लिव्हिंग म्हटलेत ना ॲबॉर्शन वगैरे किंवा फेल झालेल्याचे यामध्ये काय कंडिशन यामध्ये मॅच होणार नाही आहे ओके. दिस फॅसिलिटी इज रिस्ट्रिक्टेड टू 2 चिल्ड्रन लिव्हिंग चिल्ड्रनपर्यंत काय आहे रिस्ट्रिक्टेड आहे. त्याच्यानंतर 1A मध्ये काय म्हटलं गेलं लीव सॅलरी. आता ह्यामध्ये तुम्ही लीव सॅलरीचा पॉईंट ह्यामध्ये असे की पॉईंट्स लक्षात ठेवा. ह्यामध्ये लीव सॅलरीचा पॉईंट आहे हो द फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट इज परमनंट एम्प्लॉयमेंट शॅल बी पेड लीव सॅलरी इक्वल टू दी पे drawn immediately before the proceeding on the leave. Such leave shall not be debited to leave account. ह्याचा अर्थ काय आहे ह्यामध्ये की जर ती परमनंट एम्प्लॉई असेल म्हणजे काय आहे ही गव्हर्नमेंट सर्वंट जी आहे फिमेल ती काय आहे परमनंट एम्प्लॉई आहे तर मॅटर्निटी लीवच्या दरम्यान लीव सॅलरी इज इक्वल्स टू पे ड्रॉन इमिजिएटली बिफोर लीव मिळणार आहे तिला. म्हणजे ह्यामध्ये ही जी लीव अकाउंटमधून डिडक्ट होत नाही ही जी लीव घेतलेली आहे म्हणजे ही मॅटर्निटी लीव ह्या फिमेलनं घेतली असेल तर ती लीव अकाउंटमधून डिडक्ट होणार नाही आहे कारण ज्यावेळेस ती मॅटर्निटी लीव जो आहे तो तिच्या मॅटर्निटीसाठी अवेलेबल करून दिलेला असतो त्यामुळे ते तिच्या जो पूर्ण लीवची जी म्हणजे टोटल किती दिवसाचा त्यांना टाईम पिरियड एवढे लीव तुम्हाला मिळतील एवढं त्यांच्यावर कंडिशन घालून ठेवले त्यामधून ते डिडक्ट होणार नाही. मॅटर्निटी लीवचा भाग वेगळा आहे ओके. म्हणजेच लीव बॅलन्स कमी होणार नाही त्यांचा जो टोटल लीव बॅलन्स असतो ना तो कमी होणार नाही. यामध्ये सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं सेकंड पॉईंटमध्ये द मॅटर्निटी लीव ऑफ 180 days मॅटर्निटी लीव किती दिले 180 days is permissible to female servant having joined the government service through the approved mode of recruitment and restricted of the 2 children and the leave salary to the extent of salary drawn by such female servant prior to availing the leave.
Such a leave shall not be debited from the leave account. However, the said maternity leave and the leave salary shall be permissible to the government female servant having services of less than 2 years subject to the terms and condition as followed. आता याचा अर्थ काय आहे? सेकंड आपण सब रूल जे बघितलं त्याचा अर्थ काय आहे नेमका? ह्यामध्ये एक की पॉइंट लक्षात ठेवून घ्या आणि ह्यामध्ये नोट डाऊन करून घ्या. 2 इयर बॉन्ड 2 इयर बॉन्ड कंडिशन आहे इथं. काय आहे ह्याचं की पॉइंट? 2 इयर बॉन्ड कंडिशन. तर ह्यामध्ये जे आहे ह्यामध्ये आतापर्यंत जे आपण पॅरा वाचला हा पॅरा, तर ह्या पॅरामध्ये काय म्हटलं गेलं ही रूल जे आहे म्हणजे मेनली नवीन किंवा कमी सर्व्हिस असलेल्या स्त्रियांसाठी आहे. म्हणजे जे नवीन आत्ता न्यूली जॉईन झालेल्या आहेत किंवा त्यांची जॉईन झालेत पण कमी सर्व्हिस झालेली आहे अशा महिलांसाठी ही कंडिशन त्यांनी इथं घातली गेली आहे. त्यामध्ये काय म्हटलं गेले की ही रूल मेनली नवीन किंवा कमी सर्व्हिसेस असलेल्या स्त्रियांसाठी आहे. लेस दॅन 2 इयर्स सर्व्हिसेसचे आहेत म्हणजे कंडिशन किती आहे? लेस दॅन 2 इयर्स कुणाची सर्व्हिस झाली आहे त्यांच्यासाठी आहे ही कंडिशन. अशा महिलांना मॅटर्निटी लिव्ह देताना काही कंडिशन्स घातले गेलेत. आपण ABCD कंडिशन इथं बघणार. सगळ्यात पहिली जी कंडिशन आहे, अ बॉन्ड इक्वल टू पे फॉर 6 months shall be obtained from the concerned female government servant before the sanctioning the maternity leave, then only the maternity leave and the leave salary shall be made permissible. आता ह्याचा अर्थ काय आहे की बॉन्ड द्यावा लागणार आहे इथं त्यांना कंडिशनमध्ये. पहिली कंडिशन एक तर बॉन्ड द्यावा लागणार आहे त्यांना. बॉन्ड द्यावा लागेल 6 monthsच्या पे इतका रकमेचा बॉन्ड सँक्शनपूर्वी द्यावं लागणार आहे त्यांना. म्हणजे काय म्हटलं गेलं आहे की अ बॉन्ड इक्वल टू पे 6 months शॅल बी ऑब्टेन्ड फ्रॉम दी कन्सर्न्ड फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट बिफोर सँक्शनिंग दी मॅटर्निटी लिव्ह. म्हणजे 6 महिन्याच्या पे इतक्या रकमेचा बॉन्ड सँक्शन व्हायच्या आधी त्यांना काय करावं लागणार आहे? बॉन्ड द्यावा लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर बी पॉइंटमध्ये काय म्हटले? ओके. आता ह्या बी पॉइंटमध्ये असं म्हटलंय की इट शॅल बी बाइंडिंग फॉर सच फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट टू रिमेन दी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉर द मिनिमम 2 years पर्यंत बाइंडिंग असणार आहे. आफ्टर जॉईनिंग दी सर्व्हिसेस from the maternity leave, if such servant intends to relieve or resign from the services before the completion of the period of 2 years service or during the maternity leave or without resuming the services after the maternity leave after completing the maternity leave to join any services where the salary expenditure is not borne from the consolidated fund of state government or to the resign for any other reason, such female government servant can resign from government services or relieved after payment of salary equal to amount paid during the maternity leave availed by her. म्हणजे काय म्हटलं गेलं इथं पॉईंट नंबर सेकंडमध्ये बी पॉईंटमध्ये, जर ती महिला मॅटर्निटी लीव नंतर किमान 2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये राहिली पाहिजे. कंडिशन काय म्हणले की मिनिमम 2 years पर्यंत ती कंटिन्युअस सर्व्हिस म्हणजे जानेवारीमध्ये तिला समजलं की प्रेग्नेंट आहे, त्याच्यानंतर त्यांना कितपत मॅटर्निटी लीव म्हणजे किती मिळणार आहे? 180 days मॅटर्निटी लीव त्यांना पेड मॅटर्निटी लीव मिळतो. तर हा जो एवढा 180 दिवसाचा जो टाईम पिरियड मिळाला आहे तो 2 yearsच्या पेक्षा कमी जे सर्व्हिस आहेत फिमेल्सचे त्यांच्यासाठी आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी तर ॲटलिस्ट 2 years त्यांची कंटिन्युअस सर्व्हिस व्हायला पाहिजे. 2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ती राहिली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर ती 2 वर्षापूर्वीच रिझाईन करत असेल म्हणजे 2 वर्ष 2 years कंप्लीट व्हायच्या आधीच रिझाईन करत असेल किंवा ह्यामध्ये दुसरे जॉब काही जॉईन करत असेल तर त्यामध्ये मॅटर्निटी लीव संपल्यानंतर सर्व्हिस जॉईन केली पाहिजे. जर ती करत नसेल मॅटर्निटी लीव संपल्यानंतर सर्व्हिस जॉईन तर तिला मॅटर्निटी लीवच्या दरम्यान जी सॅलरी दिली आहे 180 दिवसाची जेवढी पण सॅलरी दिलेली आहे ना ती परत द्यावी लागणार आहे तिला. ओके. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे यामध्ये वन मोर पॉईंट इज इम्पॉर्टंट हिअर म्हणजे गव्हर्नमेंटने जी दिलेली मॅटर्निटी लीवचा पगार आहे ना ती रिकवर केली असणार आहे.
जर तुम्ही जॉब सोडला तर ओके, तर जॉब सोडला तर ती गव्हर्नमेंटनी मॅटर्निटी लिव्हच्या दरम्यान जेवढी तुम्हाला पगार दिले ना ते तुमच्याकडून ते काय करून घेणार आहेत, ते रिकवर करून घेणार आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे ते मेडिकल सर्टिफिकेट. थर्ड पॉईंटमध्ये काय म्हणले, मेडिकल सर्टिफिकेटचा पॉईंट आहे. द ॲप्लिकेशन फॉर द मॅटर्निटी लिव्ह शुड बी इनव्हॅरेबली be supported by the medical opinion as to be probable date of confinement and an undertaking to the effect that the government servant shall report the date of confinement supported by the medical certificate. In the case of group D government servant in which insistent on a regular medical certificate is likely to cause hardship, the authority competent to the grant leave may be accept such certificate as it may deem sufficient. आता जो मेन थर्ड पॉईंट आहे ना, ह्याचा मेन थर्ड पॉईंटचा मुद्दाच असा आहे की ह्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट हा मेन पॉईंट येणार आहे. तर मेडिकल सर्टिफिकेट, मग ह्यामध्ये काय म्हणले गेले की मेडिकल सर्टिफिकेटमध्ये तर मॅटर्निटी लिव्हसाठी ॲप्लिकेशनसोबत डॉक्टर जे असतात त्यांचे काय लागणार आहे, मेडिकल ओपिनियन लागणार आहे इथं. म्हणजे डॉक्टरचे मेडिकल ओपिनियन द्यावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त ॲप्लिकेशन दिला असं नाही की ह्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, मेडिकल ओपिनियन पण हवा आहे यामध्ये द्यावा लागतो. प्रोबेबल डेट ऑफ डिलेवरी, त्यामध्ये एक प्रोबेबल आपल्याला सांगतात की डेट ऑफ डिलेवरी किती आहे, तर तो प्रोबेबल डेट ऑफ डिलेवरी त्यामध्ये मेन्शन करून डॉक्टरांचे ओपिनियन इथं द्यावं लागणार आहे. आणि कन्फायनमेंट नंतर, कन्फायनमेंटची डेफिनेशन आपण सुरुवातीला बघितले की कन्फायनमेंट नंतर डेट रिपोर्ट करावी लागते मेडिकल सर्टिफिकेट सकट. कन्फायनमेंट झाल्यानंतर बेबीची ज्यावेळेला डिलेवरी झाल्यानंतर बेबी ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस कन्फायनमेंट नंतर काय असणार आहे की तुमची डेट काय असणार आहे ना, तुम्ही डेट पण तिथं काय केलं पाहिजे, मेन्शन करावं लागणार आहे. जर ती ग्रुप डी कर्मचारी असेल, म्हणजे जी गव्हर्नमेंट सर्वंट आहे ती ग्रुप डी कर्मचारी असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर असेल आणि रेग्युलर मेडिकल सर्टिफिकेट मिळवणं खूप कठीण असलं असेल तर किंवा कठीण असेल तर त्यावेळेस कॉम्पिटंट ऑथॉरिटी सोयीस्कर प्रमाणपत्र त्यामध्ये काहीही असू दे ते सर्टिफिकेट काय करू शकते, स्वीकारू शकते. म्हणजे ग्रुप डीसाठी काय दिलं आहे इथं की एक कन्सेशन दिलं आहे त्यांना की तुम्हाला पॉसिबल नसेल की ग्रुप डीसाठी की तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट मिळत नसेल किंवा ओपिनियन मिळत नसेल तर जे तुम्हाला अवेलेबल सर्टिफिकेट आहे त्याच्यावर गव्हर्नमेंट सर्वंट किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटी काय करू शकतो, इथं अप्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंटकडे वळूयात आपण. फोर्थ पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं, अ फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट मे अलाउड a female government servant may be allowed leave of the kind due for the maximum 1 year including 60 days committed leave and the leave not due without production of medical certificate if she so desires in the continuation of the maternity लिव्ह. तर ह्यामध्ये काय म्हणलं फोर्थ पॉईंटमध्ये की ॲडिशनल लिव्ह आफ्टर द मॅटर्निटी लिव्ह. आता ह्यामध्ये पॉईंटच असा इथं तुम्हाला मेन पॉईंटच असा तुम्हाला घ्यावा लागणार आहे, की पॉईंट ॲडिशनल लिव्ह आफ्टर मॅटर्निटी लिव्ह. म्हणजे तुम्ही मॅटर्निटी लिव्ह पण घेतलेलीच आहे, मॅटर्निटी लिव्ह तुमची कंप्लीट झाली आहे, परत तुम्हाला ॲडिशनल लिव्ह पाहिजे तर आता तुम्हाला काय करायची आहे, इथं गरज काय आहे, मॅटर्निटी लिव्ह नंतर जर एम्प्लॉईला अजून काही वेळ हवा असेल, लिव्ह पाहिजे असेल तर ती लिव्ह ऑफ काइंड ड्यू, अर्न लिव्ह, हाफ पे लिव्ह, कमिटेड लिव्ह घेऊ शकते. ते लिव्हचे प्रकार आपण बघितलेला आहे. मॅक्झिमम 1 वर्षापर्यंतची ती लिव्ह घेऊ शकते आणि यामध्ये 60 डेज जे असतात ते कमिटेड लिव्ह आणि लिव्ह नॉट ड्यू धरले जातील. 60 दिवस जे असतात ना ते कमिटेड लिव्ह 60 डेज आणि लिव्ह नॉट ड्यू जे असतात ते यामध्ये धरलं जाणार आहे. या लिव्हसाठी मेडिकल सर्टिफिकेट लागणार नाही असं म्हटले. इथं काय मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट जो आहे मिसकॅरेज. ओके. जो फिफ्थ पॉईंट आहे इथं, फिफ्थ पॉईंट जो आहे की पॉईंट येणार आहे मिसकॅरेज. मिसकॅरेज किंवा अबॉर्शनचे केसेस. ओके. miscarriage or abortion. In case of miscarriage or abortion, including abortion
induced under the Medical Termination of Pregnancy Act 1971, a maternity leave of maximum 45 days is permissible to the female government servant during her entire service period without considering the number of children surviving, provided that the application for the leave is supported by the medical certificate. तर ह्यामध्ये काय म्हटलं गेलं, जर मिसकॅरेज किंवा अबॉर्शन इन्क्लुडिंग MTP ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार झाला असेल तर मॅक्झिमम 45 डेजची मॅटर्निटी मिळणार आहे त्यांना. म्हणजे 45 डेज मॅक्झिमम किती मिळणार आहे, 45 डेज ची लीव मिळणार आहे. संपूर्ण सर्व्हिसमध्ये एकदाच नंबर ऑफ चिल्ड्रन कडे बघितले जाणार आहे, त्यामध्ये काउंट केले जाणार आहे. परंतु ॲप्लिकेशन सोबत मेडिकल सर्टिफिकेट काय आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बी पॉईंट जो आहे यामध्ये, इफ द फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट ड्यू टू अबॉर्शन रिक्वायर्स अ रेस्ट फॉर लॉंगर ड्युरेशन द पिरियड ऑफ अब्सेन्स कॅन बी रेग्युलराइज्ड बाय ग्रँटिंग ड्यू अँड परमिसिबल लीव. तर ह्यामध्ये काय म्हणले, जर मेडिकल रिझनमुळे काहीतरी अबॉर्शन झाल्यामुळे मेडिकल कंडिशन्स आले असतील तर मेडिकल रिझनमुळे अजून रेस्ट लागत असेल तर ती कधीही सुट्टी ड्यू लीव मधून रेग्युलराइज किंवा घेऊ शकते. ओके. सी पॉईंटमध्ये काय आहे, द मॅटर्निटी लीव अवेल्ड अर्लियर शॅल नॉट बी कन्सिडर्ड व्हाईल ग्रँटिंग द मॅटर्निटी लीव ड्यू टू अबॉर्शन. म्हणजे ह्यामध्ये सी पॉईंटमध्ये याआधी कधी मॅटर्निटी लीव अबॉर्शनसाठी घेतलेल्या लीवमध्ये मोजली जाणार नाही. म्हणजे या आधी घेतलेली जी लीव असणार आहे ते मॅटर्निटी अबॉर्शन लीव मध्ये येणार नाही. ओके. असं. त्यानंतर 6th पॉईंट, ह्यामध्ये मेन जो पॉईंट आहे ह्यामध्ये टायटल काय येणार आहे, वर्क चार्ज्ड और डेली वेज एम्प्लॉई. हा जो प्रोव्हिजन दिला आहे तो प्रोव्हिजनच डेली वेज एम्प्लॉईसाठी आहे. म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट मे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस रूल द ग्रँट टू द फिमेल गव्हर्नमेंट बॉर्न ई ऑन work charged establishment or remunerated by the piece rate or daily wages who has less than 2 living children on the date of application maternity leave of the for the 180 days from the date of its commencement subject to the provision of the sub rule 3 and 5 above. तर यामध्ये काय म्हटलं गेलं की वर्क चार्ज और डेली वेजेस एम्प्लॉईसाठी काय म्हटले इथं, जो पॉईंट आहे यामध्ये 6th पॉईंट, अशा एम्प्लॉईजना देखील मॅटर्निटी लीव 180 दिवसाची मिळू शकते. म्हणजे ते जे डेली वेजेसचे एम्प्लॉईज आहेत किंवा वर्क चार्ज जे असतात त्यांच्यासाठी किती असणार आहे, 180 दिवसाची मॅटर्निटी लीव मिळणार आहे. पण काही यामध्ये कंडिशन्स पण दिलेत त्यामध्ये. तर कोणकोणते कंडिशन्स आहेत ते आपण इथं बघूयात. सगळ्यात पहिली जी कंडिशन आहे यामध्ये ए कंडिशन, ह्यामध्ये काय दिलं गेलं आहे, तिने 33 मंथ्स कंटिन्युअस सर्व्हिस दिली असावी. म्हणजे 33 मंथ्स कंटिन्युअस सर्व्हिस असलीच पाहिजे इथं. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे, तिने 6 मंथ सर्व्हिस परत करण्याची गॅरंटी, म्हणजे 6 मंथ परत करण्याची गॅरंटी आणि एक सिक्युरिटी द्यावी लागणार आहे. म्हणजे 6 मंथ ॲटलिस्ट 6 मंथ ती परत मॅटर्निटी लीव नंतर 6 महिने काम करेल रिटर्न आल्यानंतर असं, आणि एक बॉन्ड द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर लास्ट जो पॉईंट आहे बी पॉईंटमध्ये, त्यामध्ये काय म्हटलं, याआधी घेतलेली जी मॅटर्निटी लीव आहे म्हणजे लीव सॅलरी ॲडमिसिबल शॅल बी इक्वल टू इमॉलमेंट ड्रॉन फॉर द मंथ इमिजिएटली बिफोर द प्रोसिडिंग लीव. म्हणजे याचा अर्थ काय, लीव सॅलरी इज इक्वल्स टू लास्ट मंथच्या इतकी पे केली जाणार आहे. म्हणजे लीव सॅलरी किती, लास्ट मंथ त्यांना किती मिळाले तेवढं लीव सॅलरीला पे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 74 ए मध्ये काय म्हटलं गेले, ग्रँट ऑफ स्पेशल लीव टू द फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट फॉर द रिअरिंग ऑफ द चिल्ड्रन बॉर्न आउट ऑफ सरोगसी. तर सरोगसी ही तर तुम्ही की पॉईंट लिहून घ्या की सरोगसीचा पॉईंट आहे. 74 ए मध्ये काय म्हटलं गेलं आहे की रूल्स रिगार्डिंग ग्रँट ऑफ स्पेशल लीव टू द फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट फॉर द रिअरिंग ऑफ चिल्ड्रन बॉर्न आउट ऑफ द सरोगसी हॅव बीन इनकॉर्पोरेटेड इन अपेंडिक्स नंबर 6. तर ह्यामध्ये काय म्हणले, सरोगसी म्हणजे काय असते की जर एखादी महिला कर्मचारी फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट बाळाचा जन्म सरोगसी म्हणजे इतर स्त्रीच्या गर्भातून बाळ घेणे ह्याला सरोगसी म्हणतात, मार्गाने झाला असेल तर तिला स्पेशल लीव मिळू शकते. ह्यामध्ये
त्यामध्ये काय म्हणले गेले की सरोगसी म्हणजे काय असतं की दुसऱ्या स्त्रीच्या गर्भातून बाळ घेणे. कॉमन ह्या आपल्याला वर्ड्स माहिती आहेत. त्याच्यानंतर रेअरिंग म्हणजे काय, बाळाची काळजी घेणे, त्याला वाढवण्यासाठी जी लीव घेतली जाते त्याला आपण रेअरिंग म्हणतो. हा पॉईंट आहे. ओके. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल श्रेया इज अ फिमेल गॅझेटेड ऑफिसर आहे. तिने सरोगसीद्वारा बाळ घेतले आहे आणि रूल्स 74A नुसार तिला काही महिन्याची स्पेशल लीव इथं मिळू शकते. नोट स्पेसिफिक प्रोसिजर जे आहेत, रूल जे आहे अपेंडिक्स 6मध्ये जे दिलेलं आहे त्या प्रोसिजरनुसार चालणार आहे. त्याच्यानंतर 74B जो पॉईंट आहे यामध्ये काय म्हणलं, ग्रँट ऑफ स्पेशल चिल्ड्रन rearing leave to the government servant with a disabled child. Rules regarding grant of special children rearing leave the government servant with the disabled children have incorporated under appendix 6. जर सरोगसी केलेलं असेल तर 6मध्ये येणार आहे आणि सरोगसी केला असेल 6 येणार आहे. आणि जर चाइल्ड जर डिजेबल असेल, त्याची काळजी घेण्यासाठी, केअर करण्यासाठी जर तुम्हाला लीव पाहिजे असेल तर अपेंडिक्स नंबर 7मध्ये येणार आहे. ओके. म्हणजे डिजेबल चाइल्डमध्ये ज्याला जन्मजात किंवा नंतर विकलांग फिजिकल मेंटल असेल, डिजेबल झाला असेल तर त्यावेळेस. ओके. रमेश हॅज अ सन हू इज फिजिकली हँडिकॅप्ड. 74B नुसार त्याला रमेशला स्पेशल लीव मिळू शकते इथं. ओके. त्याच्यानंतर 74C. आता इथं रमेशचा प्रश्न नाही आहे, फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट म्हणले त्यामुळे फिमेलला मिळणार. 70 इथं असं स्पेसिफिक काही असं म्हटलं नाही आहे की फिमेल किंवा मेल असं काही इथे उच्चारलं नाही आहे, त्यामुळे दोघांना असणार आहे. त्याच्यानंतर C पॉईंटमध्ये बघू, ग्रँट ऑफ स्पेशल लीव टू फिमेल गव्हर्नमेंट सर्वंट फॉर अडॉप्टिंग चिल्ड्रन. आता जर सामान्यपणे बघायला गेलं तर चाइल्ड रेअरिंग लीव म्हणजे बाळाची काळजी घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला दिलेली रजा असते. मेल किंवा फिमेल दोघांनाही ही सुविधा लागू होऊ शकते. त्यामध्ये विक्रम हॅज अ न्यूबॉर्न चाइल्ड ह्यामध्ये आहे, विक्रम हॅज न्यूबॉर्न चाइल्ड आहे ह्यामध्ये आहे. सीचा पॉईंट झाला. सी पॉईंटमध्ये काय, स्पेशल लीव फॉर दी अडॉप्टिंग चाइल्ड घेतला असेल तर ह्यामध्ये काय असणार, जर एखादी महिला कर्मचारी चाइल्ड अडॉप्ट करत असेल तर तिला स्पेशल लीव मिळणार आहे. एवढंच आहे त्यामध्ये. अपेंडिक्स 8मध्ये आहे, अपेंडिक्स 9मध्ये आहे, सगळ्याला याला लीव मिळणार आहे. इथं काय झालं आहे की रेअरिंग चाइल्ड स्पेशल काळजी घेण्यासाठी तुम्ही जर लीव घेत असेल तर 9मध्ये, अडॉप्ट केला असेल तर 8मध्ये, त्याच्यानंतर डिजेबल चाइल्डची केअर घेण्यासाठी करत असाल तर 7मध्ये, 6मध्ये काय असणार आहे यामध्ये जे सरोगसी आहे त्याचा पॉईंट आहे 6मध्ये. त्याच्यानंतर ई पॉईंटमध्ये काय म्हटलंय, स्पेशल लीव फॉर दी स्टेरिलायझेशन ऑपरेशन म्हणजे स्टेरिलायझेशन ऑपरेशन. स्पेशल लीव फॉर स्टेरिलायझेशन ऑपरेशन म्हणजे काय आहे, जन्म नियंत्रणासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते, परमनंट कॉन्ट्रासेप्शन जे केलं जातं त्याच्यासाठी म्हणतात की कॅज्युअल लीव, त्यामध्ये गैरहजर राहण्याची सुट्टी दिली जाते. म्हणजे सुनीता अंडरवेंट अ स्टेरिलायझेशन ऑपरेशन अंडर दी फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. 74E नुसार तिला काही दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव दिली जाऊ शकते. ओके. तर त्याच्यानंतर 75चा जो पॉईंट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आय होप तुम्हाला सेक्शन 74 समजले असणार आहे. थँक्यू.